जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम त्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री ग्रंथराज दासबोध हा आपल्या सर्वांसाठी सद्गुरू समान असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. श्रोत्याच्या, भक्ताच्या, शिष्याच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. गुरु शिष्यांचा संवाद या रूपाने हा ग्रंथ आहे. दशक 9 समास 1. दशक 9 म्हणजे गुणरूप नावाचा समास. दशक त्यामध्ये पहिलाच समास जो आहे तो आशंका नाम आहे. अगदी लहान समास आहे, त्यात 29 ओव्याच आहेत. त्या ठिकाणी एक चरण येतं ओवीचं. त्या समासामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत श्रोत्यांनी, आणि दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. निरावयव म्हणजे काय असा प्रश्न होता. समर्थ उत्तर देतात, निरावयव म्हणजे अवयव नाही परब्रह्मासी. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते समर्थ आपल्याला विशद करून सांगत आहेत. आता परब्रह्माच्या ठिकाणी गुण असणे म्हणजे तो निर्गुण आहे या गोष्टीला बाध येते. मग असं कसा प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर जे आहे ते अगोदरच समर्थ या ठिकाणी या 8व्या दशकामध्ये देऊन ठेवतात. 8वा दशक म्हणजे मायोद्भव किंवा ज्ञानदशक. संपूर्ण दासबोधामधला अवघड असा दशक जर असेल तर हा 8वा दशक आहे, ज्ञानदशक. कारण व्यवहारामधलं ज्ञान असणं आणि परमार्थाच्या स्वरूपाचं ज्ञान असणं, परब्रह्माच्या स्वरूपाचं ज्ञान असणं, या दोन्हीमध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ज्ञान असणं म्हणजे अनुभूती आहे असं नाही. ज्ञान असणं म्हणजे अनेक गोष्टींची माहिती आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. पण त्या ज्ञानाच्या पलीकडे जे परब्रह्माचं तत्त्व आहे, जे ब्रह्मरूप आहे, त्याबद्दलचा विचार मांडणं आणि तो स्पष्टपणे मांडणं. कारण विचार मांडणारे अनेक आहेत, पण ते स्पष्टपणे मांडून श्रोत्याच्या मनातील आशंका जी आहे ती पूर्णपणे दूर व्हावी. आणि एवढंच नाही, पण त्या श्रोत्याने आता अधिकारी बनून इतरांच्या मनातील शंका ज्या आहेत त्याचंसुद्धा निरसन करावं, एवढी योग्यता त्या श्रोत्याच्या ठिकाणी निर्माण होणं हे त्या सद्गुरूचीच कृपा आहे. आणि म्हणून आपण नेहमी, निदान मी तरी, सुरुवातीला जो श्लोक म्हणतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. समर्था, तुमचा दासबोध आमच्यासाठी कळण्यासाठी फार अवघड आहे असं एखाद्याचं मत आहे, तर तो त्यासाठी अगदी सोपा करून तुम्ही सांगावा, किंबहुना त्याच्या हृदयामध्येच आपण प्रगट व्हावं आणि आपला दासबोध त्याला समजावून सांगावा अशी प्रार्थना आपण करतो. ही जी प्रार्थना, हा जो श्लोक आहे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, हा आमच्या टाकळीचे उद्धव गोसावी यांनी लिहिलेल्या एका पत्रामधलं हे चरण आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या समासाचा किंवा दासबोधातील कुठल्याही समासाचा विचार करताना इतर समासांचा सुद्धा संदर्भ घ्यावा लागतो, इतर ग्रंथाचा सुद्धा संदर्भ घ्यावा लागतो. कारण आपण इतर ठिकाणी जे जे वाचलेलं आहे त्याचा उपयोग करून आता आपण ज्याचा अभ्यास करत आहोत तो अभ्यास आपला सोपा व्हावा, या रीतीने इतरांचा संदर्भ घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण सर्वच जण ग्रंथराज दासबोधाचे अभ्यासक आहात, त्यामुळे अशा गोष्टी ज्या साध्या साध्या वाटतात पण ते सांगणं आवश्यक आहे, त्या मी या ठिकाणी सांगत आहे. मला असं आठवतं की
ज्ञानेश्वर माऊलींचा जो ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी, हा सुद्धा या समासाच्या समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. चांगदेव पासष्टीची सुरुवात जी आहे, चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं 65 ओव्यांचं पत्र. पहिल्याच ओळीमध्ये ते म्हणतात, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला खरी. आणि पुढे एकदा म्हणतात, प्रगटे तव तव दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे न खोमता जो. सोने सोनेपणा उणे, न येताचे झाले लेणे, तेवी न वेचता जग होणे अंगे जया. थोडक्यात अर्थ जो आहे तोच अर्थ या समासामध्ये सांगितलेला आहे. स्वस्ती श्री वटेषु, वटेश्वर म्हणजे चांगदेव महाराज, तुमचं कल्याण असो. जो लपोनी जगदा भासू, परब्रह्माबद्दल म्हणतात. परब्रह्म जे आहे ते स्वतः लपतं आणि जगाचा आभास निर्माण करतं. आणि मग दावी मग ग्रासू प्रगटला खरी. आणि जेव्हा ते प्रकट होतं तेव्हा हे जग जे आहे ते आपल्यासमोरचं हे नाहीसं होतं. नाहीसं होणं म्हणजे जगात काही फरक पडत नाही, पण आपल्या विचाराने ते आपण विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे या न्यायाने. आता प्रगटे तव तव दिसे, जेव्हा परब्रह्म प्रगट होतं तेव्हा ते दिसतं, पण प्रगटे तव न दिसे. आणि लपे तव तव आभासे, जेव्हा परब्रह्माचा ईश्वराचा विचार किंवा त्याच्याबद्दलचं चिंतन आपल्या मनातलं जेव्हा जेव्हा ते धुसरं होतं, हळूहळू कमी होतं किंवा आपल्याला त्याची आठवण होत नाही, तेव्हा तव तव आभास आहे. कारण काय, कशाचा आभास की जगाचा आभास होतो. आणि प्रगटला ना लपाला, प्रगट ना लपाला असे न खोमता जो. मग आता तो प्रगट आहे का लपलेला आहे हा विचार आपण करणं आवश्यक आहे. जसं सोनं आहे, सोन्यापासून अनेक लेणे तयार केले तर त्यामध्ये ते दागिने करताना सोन्यामध्ये उणेपणा येत नाही. तसं या परब्रह्मापासून हे सगळं जग निर्माण झालं, पण ते जरी निर्माण झालं तरी त्या परमेश्वरामध्ये, त्या परब्रह्मामध्ये कुठल्याही प्रकारचा उणेपणा येत नाही. त्या दृष्टीने या ठिकाणी हा सगळा विचार या ठिकाणी सूक्ष्म आशंका निरूपण नावाच्या समासामध्ये मांडलेला आहे. मी जे पहिल्यांदा म्हटलं, निरावयव म्हणजे अवयव नाही परब्रह्मासी, ही जी ओवी आहे दशक 9 समास 1, तिचं नावसुद्धा, त्या समासाचं नावसुद्धा आशंकानाम. म्हणजे एकीकडचं नाव आशंकानाम आणि या समासाचं नाव सूक्ष्म आशंकानाम. पुढचाही समास तोच आहे. त्यामुळे आता एक आशंका आणि दुसरी सूक्ष्म आशंका. आता आशंका म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये जी एक जाणून घेण्याची उत्सुकता आहे ती मी प्रगट करणं आणि मग त्याचं मला उत्तर मिळणं आणि उत्तर मिळाल्यावर माझं समाधान होणं, म्हणजे ही आशंका झालं आणि आशंकेचं उत्तर मिळालं. आता ही आशंका सूक्ष्म आशंका आहे. सूक्ष्म म्हणजे या ठिकाणचा परब्रह्माचा विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. एक मनाचा श्लोकसुद्धा अशाच प्रकारचा आहे, तो सुद्धा आपण या संदर्भात लक्षात घ्यावा. 190वा श्लोक आहे. नवे कार्यकर्ता नवे सृष्टीभरता, परेहूनि परता न लिंपे विभरता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे रहावे. जय जय रघुवीर समर्थ. डॉक्टर अनंत दामोदर आठवले आप्पा यांचं जे पुस्तक आहे दासबोध विवरण, मनोबोध विवरण, हे जरूर सर्वांनी अभ्यास त्याचा करावा. त्यामध्ये मनाच्या श्लोकाच्या अर्थासहित इतरही अनेक गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तसंच आमचे धुंडा महाराज देगलूरकर यांचं हरिपाठ विवरण, यामध्ये हरिपाठाचा अर्थ देत असताना ते इतर खूप गोष्टी त्यामध्ये देतात. त्यामुळे हे 2 ग्रंथ आपल्या संग्रहामध्ये असलेच पाहिजे आणि त्याचा जसा जसा अभ्यास वाढेल तसा तसा या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. नवे कार्यकर्ता नवे सृष्टी भरता. आता नवे कार्यकर्ता, कार्यकर्ता म्हणजे कोण, की या ठिकाणी कार्य कशाचं आहे तर जग निर्माण होण्याचं कार्य, आणि ते कोण करतं, ते ब्रह्मदेव करतात. नवे सृष्टी भरता, भरता म्हणजे जो पोषण करतो. भरतार हा शब्द जो आहे पती,
हा भ्रतार हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. जो रक्षण करतो, पालनपोषण करतो तो म्हणजे विष्णू. म्हणजे या पहिल्या चरणामध्ये कार्यकर्ता आणि सृष्टीभर्ता या 2 शब्दांमधून ब्रह्मदेवाचं कार्य आणि विष्णूंचं कार्य प्रगट झालेलं आहे. पण तो ब्रह्मदेवसुद्धा नाही आणि तो पालनकर्ता विष्णूसुद्धा नाही. आणि मग काय आहे तर परेहुनी परता न लिंपे विवर्ता. आता विवर्त म्हणजे काय की माया, की ही माया त्याला स्पर्श करू शकत नाही. परेहुनी परता म्हणजे त्याबद्दलचं सांगणं, वाणीने ते व्यक्त करणं, हे जरी शब्दामध्ये व्यक्त झालं तरी तो त्या वाणीच्या पलीकडे असणारा आहे. तया निर्विकल्पाचे कल्पित जावे. आता त्या निर्विकल्पाच्या बद्दल जसे जसे आपण कल्पना करू आणि त्यामध्ये आपण जसं जसं रममाण होऊ तसा तसा नवीन नवीन आनंद आपल्याला प्राप्त होत जाईल. आणि तो प्राप्त होण्यासाठी परी संग सोडून सुखे राहावे. आता हा संघ कशाचा की हा या लौकिकाचा संघ. जो जो आपण या परमार्थ मार्गामध्ये प्रगती करत जाऊ, अनुष्ठान आपलं चांगलं असेल आणि खोलवर असा चिंतन असेल तो आपल्याला लक्षात येईल की आजपर्यंत या सगळ्या सृष्टीमध्ये, या दृष्टीमध्ये, माझ्या समोर असणाऱ्या गोष्टींमध्ये माझं मन जे भरकटत होतं ते आता शांत झालेलं आहे. आणि आता मी परब्रह्माचा विचार माझ्या अंतरंगामध्ये स्पष्टपणे करू शकतो. अशी आपल्यामध्ये जी बदल आहे त्याला म्हणतात आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. म्हणून या ठिकाणी एक बृहदारण्यक उपनिषदाचा एक दाखला दिलेला आहे. नेह नानास्ति किंचन. जग कसं आहे तर दिसायला नानात्व आहे, अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, अनेकांचं मिश्रण या ठिकाणी आहे. पण वेदांताच्या दृष्टीने पाहिलं तर नेह नानास्ति किंचन, यामध्ये अनेकत्वच नाही, एकच परब्रह्म या ठिकाणी आहे. म्हणजे 2 दृष्टिकोन या ठिकाणी येतात, एक ज्ञानी माणसाचा आणि एक अज्ञानी माणसाचा. आता ज्ञानी माणसं असा विचार करतो की हे विश्व समोर आहे असूनसुद्धा ते नसल्यासारखे वाटते. हे ज्ञानी मार्गात ज्ञानीचा विचार आहे. आणि अज्ञानी जो आहे तो म्हणतो की परब्रह्म आपणास असूनही नसल्यासारखे वाटते. ते परब्रह्म सगळीकडे आहे पण ती दृष्टी माझ्याकडे नसली, कारण अज्ञानाने मी सगळीकडे पाहतो, म्हणून मला परब्रह्माची प्रचिती येत नाही. म्हणून या ठिकाणी सूक्ष्म आशंका हा जो विषय घेतलेला आहे निरूपणाचा, त्या समासामध्ये या गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे विवरण केलेलं आहे. याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन, तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे. म्हणजे दृष्टीचा भ्रम होणं, मागे पण मी सांगितलं असेल, दृष्टीचा भ्रम कसा असतो. आमचे पत्रद्वारात आजोबा अभ्यासाचे गाडगीर होते, काय आता नाव नाही आठवत मला त्यांचं, ठीक आहे. तर गाडगीर जे आहे तर ते म्हणायचे की एकदा विजयराव गाडगीर पुण्याहून निघाले आणि सज्जनगडात जायचं होतं. घरची सगळी मंडळी, लहान नातू वगैरे सगळे होते. आणि जाताना रस्त्यामध्ये कुठेतरी गाडी थांबली, तिथे काहीतरी वस्तू होत्या आणि नातवाने आग्रह केला म्हणून त्या ठिकाणचा एक खेळातला साप जो होता तो त्यांनी त्या आपल्या नातवासाठी घेतला. आता कोणी घेतला? गाडगिळानेच घेतला. त्यानेच पैसे दिले आणि तो साप घेऊन आपल्या गाडीमध्ये बसले. म्हणजे आता ज्यांनी हे कार्य केलं ते विकत घेण्याचं, आता पुढे ते या दृश्यामध्ये असे रमून गेले की जेव्हा संध्याकाळची वेळ झाली तेव्हा आपण घेतलेला साप आपल्याच गाडीमध्ये आपणच ठेवलेला आहे ही गोष्ट ते विसरले. आणि हळूच त्यांचा स्पर्श त्या सापाला झाल्याबरोबर आणि त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा तो साप आहे असं पाहिल्यावर एकदम मनामध्ये भीती निर्माण झाली. आता ही खरी गोष्ट असेल किंवा नसेल, पण त्यातला अर्थ आपण घ्यायचा की आपणच केलेल्या या निर्मितीमध्ये आपणच त्या भ्रमामध्ये त्या गोष्टीला साप समजतो, जी खेळण्यातली वस्तू होती. म्हणून दोरीवर सापाचा भास होतो याला विवर्त असं म्हणतात. दृष्टीचा भ्रम होतो आणि त्यामुळे की अशाश्वत विश्व दिसू लागणे. हे विश्व जे आहे ते शाश्वत नाही, त्यामध्ये सारखा विकार निर्माण होतो आणि ते नाशवंत आहे. तरी पण ते दिसतं आणि ते जे दिसतं मला त्यावर माझं प्रेम जडतं आणि त्या प्रेमातच आणि त्याच्या काय म्हणू आपण गुरफटून जातो त्याच्याच विचारामध्ये आणि परब्रह्माचा विचार मात्र दूर राहतो. परिसंग सोडून सुखे राहावे या गोष्टीला आपण तेवढं लक्ष देत नाही.
म्हणून आधी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. लहान लहान गोष्टी घेऊन आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जसं काही दिवसापूर्वी 1000ची नोट, 500ची नोट ही बंद झाली. आता या 30 तारखेपर्यंत 2000च्या नोटासुद्धा बँकेत जमा करायच्या आहेत. आता याचं कारण काय आहे की जेव्हा ती नोट रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जाते आणि चलनामध्ये येते तेव्हा ती ऑथेंटिक आहे, खरी नोट आहे म्हणून ती बाजारात येते. आता खरी नोट आहे म्हणून खोट्या नोटेचा वापर सुरू झाला. म्हणजे मुळामध्ये खरं आहे आणि मग खोटं जे आहे ते खोटं इतक्या ठिकाणी पसरलेलं आहे की तेच खरं आहे असं वाटायला लागलं. यालाच व्ह्यूअर्स असं म्हणतात. आणि मग असं होता होता सरकारने विचार केला की आता या सगळ्या नोटा आता आपण परत घेतल्या पाहिजे, त्यावर बंदी आणली पाहिजे. म्हणजे खोटं नाणं आणि खरं नाणं याचा संबंध काय असा जर विचार केला तर खोट्या नाण्याचा संबंध खरं नाणं आहे म्हणून ते खोटं नाणं निर्माण झालं. खरं परब्रह्म आहे आणि म्हणून परब्रह्म हे आपल्या दृष्टीसमोर येण्यासाठी म्हणून काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावं लागलं आणि ते म्हणजे हे दृश्य जगत आहे. पण या दृश्याच्या पलीकडे असणारा जो परमात्मा तत्व आहे त्याची जाण जी आहे, त्याची ओळख जी आहे ती ज्ञानी माणसाला वेगळ्या प्रकारे होते, अज्ञानी माणसाला वेगळ्या प्रकारे होती आणि संत परब्रह्म ते वेगळ्या अर्थाने ते जाणत असतात. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत वेगळाच असतो. आणि मग आता विचार करा, आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तम अविक्रयम तस्य माया समावेशो जीवम अव्याकृतात्मक. मुळामध्ये एक परब्रह्म होतं, ते नित्यमुक्त होतं, त्याचा कोणाशीही स्पर्श नव्हता. त्याला त्याच्या मनामध्ये उलटं त्याच्यामध्ये त्याच्यात मनच नव्हतं. मन हे काय वायुरूप आहे. वायुरूप असल्यामुळे आपलं मन जे चंचल आहे, जे 4 ठिकाणी भरकटत असतं तसा प्रकारसुद्धा त्या परब्रह्माच्या ठिकाणी नव्हता, कारण ते एकटंच होतं. श्रीमद भागवतामध्ये भागवतामध्ये जे चतुश्लोकी भागवत सांगितलेलं आहे त्यामधला एक श्लोक आहे, अहमेवा समेवाग्रे नान्यम दत् सदसत्क्रम पश्चादहम यदेतच्च यो अवशिष्येत सोऽस्म्यहम यो अवशिष्येत सः अहम. जे शिल्लक उरतं ते मी आहे. ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस काहीच नव्हतं. मी असताना हे सगळं आहे आणि जेव्हा हे सगळं जाणार आहे, नाश पावणार आहे, तेव्हासुद्धा मीच राहणार आहे. ते परब्रह्म तत्व आहे. मग आता या परब्रह्म तत्वाला की ज्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत, ते निर्गुण आहे, निराकार आहे, निरावयव आहे, मग त्याला इच्छा कशी प्राप्त झाली? आपल्याला इच्छा जेव्हा होती तेव्हा आपण कार्य करायला सुरुवात करतो. मनामध्ये आलं, इच्छा झाली, लाईट लावला पाहिजे, अंधार झाला, लगेच लाईट लावला, उजेड झाला, आपलं काम झालं, काम करत बसलो. म्हणजे कर्ता जो आहे तो कसा कर्माकडे प्रवृत्त होतो. मनामध्ये जशी वृत्ती असेल तसं तसं कार्य त्याच्याकडून होतं. मग या परब्रह्माच्या ठिकाणी इच्छा निर्माण कशी झाली? तर ही इच्छा निर्माण होणं हेच सगुणाचं अधिष्ठान आहे. फार महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे की इच्छेला सगुणाचे अधिष्ठान लागते. इच्छा होण्यासाठी काहीतरी मुळामध्ये असावं लागतं. जसं मृगजळ आहे, जळ आहे म्हणून मृगजळ आहे. खरं जळ जे आहे ते आपली पिपासा, आपली तहान भागवते म्हणून त्या तहानेच्या पोटी हे मृग जे आहे ते त्यामागे धावत जातं. पण शेवटी कितीही धावलं तरी ते पाणी त्याला प्राप्त होत नाही, कारण ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अधिष्ठान जे ते मूळ पाण्याचं नाहीच आहे. म्हणून असा माणूस भरकटत जातो. मग त्याला परब्रह्माचा विचार त्याच्या ठिकाणी कसा दृढ होणार असे प्रश्न या ठिकाणी विचारले. ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण, निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही. सगुण झाल्याशिवाय इच्छा शब्दच येत नाही. म्हणजे मी निरासक्त आहे आणि माझ्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली. अशा दोन्ही गोष्टी बोलणं हे कसं परस्पर विरोधी आहे. तसं या ठिकाणी निर्गुणाचे गुण आले ऐसे जरी अनुवादले, लागो पाहे येणे बोले मूर्खपण. एखादा काचेचा ग्लास घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवा आणि ते पाणी तसंच राहू द्या. काही वेळ झाल्यानंतर त्या पाण्याचे दवबिंदू जे आहेत त्या काचेवर सुद्धा प्रगट होतात. आता हे जे प्रगट झाले ते कुठून आले?
ते त्या पाण्यामध्येच होते, ते प्रगट झाले. आणि तेच बाहेर जर उष्णता असेल तर ते बाहेर प्रगट झालेले बिंदू हे पुन्हा नाश पावतात, ते त्या पाण्यामध्येच मिसळून जातात. या गोष्टी इतक्या सहजपणे आज विज्ञानामध्ये लहान लहान मुलं हे जेव्हा सुरुवातीला शिकायला लागतात, त्यांच्या ठिकाणी अनेक प्रश्न असतात आणि अनेक प्रश्नांची उत्तरं जो चांगल्या प्रकारे देतो तो चांगला शिक्षक होतो. तसं या ठिकाणी समर्थांनी शिष्याच्या मनामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आणि आता शिष्य निशंक झाला की नाही, त्याच्या शंकेचं पूर्ण निरसन झाले की नाही, परब्रह्माचे जे स्वरूप आहे ते त्याच्या अंतरंगामध्ये प्रगट होण्यासाठी आता योग्य ते वातावरण निर्माण झालं की नाही, ही सुद्धा काळजी त्या सद्गुरूंना असते. म्हणून ते म्हणतात, एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. ब्रह्मा विष्णू हर हे जे आहेत यांनासुद्धा जर ते कळलं नाही तर आपल्याला कसं कळणार. परवाच एका ठिकाणी वाचलं होतं, वक्रतुंड गणपतीचे दिवस आहेत, ती ज्ञानेश्वरीचा दाखला दिला होता, टी व्हीवरचा कार्यक्रम होता. ते म्हणतात वक्रतुंड म्हणजे ह्यांची सोंड ही वाकडी नाहीच. ज्ञानेश्वरीचा दाखला दिला, ज्ञानेश्वरीची ओवी दिली. आणि मग दुसरं प्रथमम वक्रतुंडांचं नारदांनी म्हटलेलं आहे आणि उपनिषदामधला संदर्भ आहे. मग आता या दोघांमध्ये विरोध आहे का, असा प्रश्न सहजपणे माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून उगाच महिमा सांगती, शास्त्रात अवघा लोपती, बळेची निर्गुण असे म्हणती, करून अकर्ता. निर्गुण आहे, ते काही करत नसतं, पण त्याला कर्ता असं म्हणतात, हे बळेचे म्हणतात. हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. मग इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैसी हे कळेना. निर्गुणाच्या ठिकाणी इच्छा कशी निर्माण झाली हे काही कळत नाही. आता याचा विचार आपल्याला करायचा. देव म्हणून सृष्टी करता, तरी देव पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. देवाने हे निर्माण केलं असा विचार केला तर देव हा सृष्टीकर्ता आहे हे सिद्ध होईल. पण जो सृष्टीकर्ता आहे, ज्याने हे निर्माण केलं, त्याला तो स्वतः असला पाहिजे ना, त्याच्यात सगुणता असली पाहिजे. आणि निर्गुणपण जे देवाचं परब्रह्माचं आहे, ते निर्गुणाचा गुण जो आहे तो त्या ठिकाणी तो व्यर्थ ठरतो. जसं दोन गोष्टी परमार्थाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. आता माती आहे, ते उपादान कारण आहे आणि त्यापासून घट निर्माण झाला, म्हणजे त्या मूळ स्वरूपामध्ये काही ना काही बदल होत गेला आणि तो घट निर्माण झाला. आता तो निर्माण करणारा कोण आहे, तर तो कुंभार आहे. आणि तो कुंभार म्हणजेच ही माती आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे जे निर्माण झालं, जे कार्य झालेलं आहे, त्या कार्यामध्ये तो निर्माण करणारासुद्धा आहे असं होतं का? नाही होत. माळ जी आहे ती आणि आपला आत्मा या दोन्हीचा थोडंसं तौलनिक विचार करा. आत्मा कसा आहे, तर आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, तो प्राण आहे, पंचप्राणाच्या रूपाने आहे, तो वायूच्या रूपाने आहे, तो परब्रह्माच्या अंशाच्या रूपाने आहे. माळेमध्ये सुद्धा मणी सगळे असतात आणि त्या मळ्यांमध्ये ती माळ जी आहे ती त्या सुतामध्ये दोरीमध्ये गुंफलेली असते. आता ती दोरी त्या प्रत्येक मण्याच्या सर्व भागामध्ये ती व्याप्त आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून हा दृष्टांतसुद्धा जसा कमी पडतो तसं परब्रह्म आहे. आणि परब्रह्म जे आहे ते स्वतः म्हणतं की मी प्रत्येक ठिकाणी जरी असलो, प्रत्येकामध्ये मी असलो, तरी मी त्यापासून वेगळासुद्धा आहे. हे त्याचं मोठेपण जे आहे हे अज्ञानी लोकांच्या लक्षात येत नाही. आणि ज्ञानी लोक हे ते सांगतात, पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आणि अनेक प्रकारे सांगितलेले ग्रंथ जर आपल्यासमोर असतील तर आपल्या मनामध्ये पुन्हा एक वेगळाच भ्रम निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून समर्थ जे सांगतात नवविधा भक्तीमध्ये, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवण कशाचं श्रवण करावं, सगळ्या गोष्टींचं श्रवण करावं, पण त्यामधलं जे आपण घेऊ शकतो, जे आपल्याला सहजपणे प्राप्त होऊ शकतं, त्याचा विचार करावा. बाकीच्या ज्या साधी टरफलं जे आहेत ते टाकूनच द्यावं लागतं आणि मूळ जे कायचं खाद्य आहे ते आपण स्वीकारतो. तसं या ठिकाणचा गर्भित अर्थ जो आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. मग पुढे म्हणतात,
इच्छा परमेश्वराची ऐशी युक्ती भौतिकांची परित्या निर्गुणाची इच्छा कैसी हे कळे ना. आता देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण कर्तेपणाचे सगुण नाशिवंत. म्हणजे कर्तेपणा जर कोणाकडे दिला, एखादा कार्यक्रम झाला आणि आपण म्हणतो की वा वा तुमच्यामुळे हा कार्यक्रम खूप छान झाला असं जेव्हा म्हणतो, कर्तेपणा त्यांच्याकडे देतो. आता त्यांच्याकडे जो कर्तेपणा दिला त्यामुळे दोन धोके आहेत. ज्याच्याकडे कर्तेपणा दिला त्याला कर्तेपणाचा अहंकार होऊ शकतो. त्याला वाटू शकतं की एवढं मोठं आयोजन आज माझ्यामुळे झालं, मी नसतो तर एवढं चांगल्या प्रकारचं आयोजन झालं नसतं. आता परब्रह्माच्या दृष्टीने विचार करा की या परब्रह्माच्या ठिकाणी या जगामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याची शक्ती आहे. मग आता त्याची शक्ती जर परमेश्वराची प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या अधिष्ठान जे आहे ते त्याचंच आहे, ते जर असेल मग त्याला किती अहंकार झाला पाहिजे. नुसते आपले 2-4 प्लॉट असले तर आपल्या ठिकाणी अहंकार असतो, थोडीशी संपत्ती असली की आपल्या ठिकाणी अहंकार असतो. आणि हा अहंकार कशामुळे असतो? तो आपल्या देहबुद्धीमुळे आहे. देह म्हणजेच मी, आणि या देहाने ज्या ज्या गोष्टी मिळवलेल्या ती म्हणजे माझी माया, माझी ममता ज्या ज्या ठिकाणी आहे ते माझं हे जे आहे मी आणि माझे हे दोन असल्यामुळे आपण परब्रह्मापासून वेगळे होतो. पण परमेश्वराच्या दृष्टीने विचार केला तर ते तर म्हणतं की मी काहीच केलेलं नाही, हे सगळं जे होत आहे ते त्यांच्या त्यांच्या पूर्वपुण्याने पूर्वपापानुसार घडत जातं. खूप गहन असे विचार या ठिकाणी या समासामध्ये समर्थाने दिलेले आहेत. त्यामुळे अध्यात्माचा एक पूर्ण गाभा या सगळ्या 8व्या दशकामध्ये असल्यामुळे याला ज्ञानदशक असे म्हटलेले आहे. आणि किंवा दुसरं नाव म्हणजे मायोद्भव, मायेचा उद्भवक. ही माया कशासाठी निर्माण झाली असा विचार करा की परब्रह्माच्या ठिकाणी निर्गुणत्व आहे, माया तर कुठेच नाही. पण त्या परब्रह्माच्या ठिकाणी विचार आला की मी एकटाच आहे. जसं आपण एखाद्या दिवशी एकटेच असतो आणि दिवसभर कोणी आपल्या घरी येत नाही, काही नाही, घरचे सगळे माणसं गावाला गेलेली आहेत आणि आपण एकटेच आहोत. मग आपण काय करतो? बसल्या बसल्या एखादा फोन करतो कोणाला तरी, नाही काही नाही, सहज तुमची आठवण झाली म्हणून फोन केला. म्हणजे त्या फोनच्या निमित्ताने दुसऱ्याचा प्रवेश आपल्या एकटेपणामध्ये झाला आणि आपण एकाचे 2 झालो. आणि 2 झाल्यामुळे आता जीवाला एकटेपणा वाटत नाही. आता हे जीवाला 2 होण्याची इच्छा जी निर्माण झाली ती एकटेपणामुळे झाली. पण एकटा मी नाहीच आहे, पण माझ्या मागे भिवू नकोस, मी तुझ्या मागे आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ आहेत, असे म्हणणारे भगवंत आहेत, माझे सद्गुरू आहेत. हा जर विचार माझ्या मनामध्ये असला तर जयास मानला एकांत सर्व आधी कळे त्याचे. त्याला सगळ्यात आधी सगळं कळतं. म्हणून एकांतात जो अगदी आनंदात राहतो त्याला खरं म्हणजे परब्रह्माच्या तो अगदी जवळ असतो. आदरणीय श्री सुनीलदादा चिंचोळकर, अनेक प्रसंगाने त्यांचा माझा संबंध आला. अनेक वेळेस त्यांना स्टेशनवर असो बसस्टँडवर असो सोडण्यासाठी मी गेलो होतो. तेव्हा त्यांना मी असं म्हणायचं, आता तुम्ही एकटेच बसमध्ये बसणार, रात्रभराचा प्रवास आहे, पुण्याला पोचणार, मग तुम्हाला असं कंटाळा येत नाही का? नाही नाही, ते म्हणतात मी मला बसचा प्रवास खूप छान आवडतो रेल्वेपेक्षा. कारण रेल्वेमध्ये निदान त्या बोगीमध्ये त्या कंपार्टमेंटमध्ये 7-8 माणसं असतात आणि प्रत्येकाचे व्यवहार प्रत्येकाचं बोलणं हे सगळं प्रापंचिक असतं आणि निरनिराळे ते आघात आपल्यावर होत असतात. मग त्या मानाने बसमध्ये एक चांगलं असतं, जास्तीत जास्त शेजारच्या माणसाचा संपर्क असतो. आणि आपण आधीच जर आपण काय म्हणतात त्याला समर्थ जसं म्हणतात, आणि पहिलेच घ्यावे मूर्खपणं, म्हणजे मला काही ऐकूच येत नाही अशा प्रकारे तोंडावर एखादा रुमाल टाकला आणि आपण बसलो तर शेजारचा माणूस उगीच काही आपल्याला उठवणार नाही. म्हणजे आपलं एकांताचं चिंतन हे चांगल्या प्रकारे सुरू असतं. पण ही सवय माणसाला झाली पाहिजे. ही सवय नसल्यामुळे तो अनेकत्वाची कल्पना करतो आणि अनेकत्व आपल्यासमोर उभं करतो. म्हणून परब्रह्म जे आहे ते परब्रह्म एकटंच आहे आणि त्याला मायेचा आश्रय घेतल्याशिवाय कार्य करू शकत नाही. मी एखादं कार्य करायचं म्हणजे ते कार्य करण्यासाठी मला काहीतरी करणं पाहिजे. संस्कृतच्या भाषेमध्ये ज्याला करणं म्हणतात, तृतीया विभक्ती. चमसेन खादती, चमचा असेल तर मग मी खाऊ शकतो, चमचा नसेल तर मला खाता येणार नाही. म्हणजे कार्य करण्यासाठी काहीतरी करणं पाहिजे, काहीतरी यंत्र पाहिजे, काहीतरी साधनं पाहिजे. पण या परब्रह्माच्या ठिकाणी कार्य करण्यासाठी
त्याला जेव्हा व्यक्त व्हावं असं वाटत होतं तेव्हा त्यांनी मायेचा आश्रय घेतला. आता ही माया कुठून आली? त्यांच्या ठिकाणी ही माया कुठून आली? तर ही माया म्हणजेच ही लक्ष्मी स्वरूप आहे, परब्रह्माची शक्ती आहे आणि ती शक्ती त्यांच्या ठिकाणी असतेच असते. तिला त्याने प्रगट होण्यासाठी विचार केल्याबरोबर ती प्रगट झाली. जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो की एवढं सगळं ब्रह्मांड निर्माण करू शकतो, त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता वाटली तर त्यासाठी काही हातपाय हलवायची गरज आहे का? काहीच गरज नाही. ते मनामध्ये आल्याबरोबर त्याच्यासमोर ते उभं राहू शकतं. तसं ही सगळी सृष्टी रचना त्याने केली आणि ती करत असताना सगळ्यात संतुष्ट ते जेव्हा झाले केव्हा झाले? जेव्हा त्यांनी मानवाची निर्मिती केली. आता हा माझा शोध घेण्यासाठी सर्व प्रकारे शोध घेईल आणि माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोहोचेल. कारण इतर योनीमध्ये परब्रह्म स्वरूपापर्यंत जाण्याची काही सोय नाही. म्हणून हा नरदेह जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्यामुळे आपण परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. इतर योनीमध्ये ते नाही. फक्त काही जे उदाहरणं आहेत गजेंद्र मोक्षाच्या ठिकाणी, त्या गजेंद्राला पूर्वजन्म इंद्रद्युम्न राजा मी होतो, मी हे स्तोत्र म्हणत होतो याची जेव्हा आठवण झाली, स्मरण झालं, तेव्हा त्यांनी ते स्मरण केलं आणि वैकुंठातून हरी त्या ठिकाणी आले आणि त्या गजेंद्राला त्या सरोवरातून त्यांनी बाहेर काढलं. हे फक्त काही जणांच्या बाबतीमध्ये होत असतं, पण इतरांच्या ठिकाणी नाही. इतरांच्या ठिकाणी मात्र कारण मागचं पूर्व पाप जे आहे ते पुन्हा त्याचे फळ प्राप्त होतं, पूर्वपुण्याईचं फळ प्राप्त होतं आणि म्हणून ते अनेक जन्मामध्ये सारखे ते भरकटत राहतात. श्रीमद भागवतामधल्या पुरंजनाचं आख्यान जे आहे ते सुद्धा आपण जरूर वाचावं आणि त्यापासून खूप चांगला धडा घेण्यासारखं ते आहे. तर देवाच्या इच्छेने हे विश्व झाले असं म्हणलं तर ते पण खरं नाही, कारण देवाला इच्छाच कशी झाली असा प्रश्न होता. आता देव म्हटलं तरी कोणता देव? पुन्हा ते प्रश्न आले आणि मग आपण पाहतो की मूर्खच प्रतिमा देव, की दगडाची मूर्ती जी आहे ते दगड कुठून निर्माण झाले? हे त्या पृथ्वीमध्ये होते. त्यामधला काही अनावश्यक भाग काढला आणि एक मूर्ती तयार झाली आणि मग त्यालाच देवत्व मानायला लागले. आणि असं होता होता काय झालं की ज्याला जो देव मानला आणि तोच खरा देव आहे असं तो समजायला लागला आणि तो खरा देव तो पावणारा आहे, पावणारा गणपती, पावणारा मारुती, पावणारं एखादं दैवत आहे आणि अशी त्याची ख्याती झाली की मग त्या ठिकाणी लोकांची रीघ जी आहे ती त्याच भागाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी ते त्याच्याच भोवती सगळे एकत्र होतात. पण त्याच्या ठिकाणी ही शक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या परब्रह्माने दिलं ते परब्रह्म काय आहे ते जो शोधून पाहत नाही त्याला या दृश्यामध्ये कधीच भगवंताचं दर्शन होणार नाही. त्याला समाधान होईल पण त्याचं ते समाधान चिरकाळ टिकणार नाही. भगवंताच्या अस्तित्वाचा जो आनंद आहे तो त्याला प्राप्त होणार नाही. देव निर्गुण स्वतः सिद्ध, त्याशी मायेचे काय संबंध? देव जर निर्गुण आहे मग त्या मायेचे काय संबंध आहे? पण मायेचा संबंध कशासाठी आहे की त्याला जेव्हा काही कार्य करायचं असतं तेव्हा मायेचा संबंध आहे, अन्यथा नाही. ऐसे बोलता विरुद्ध दिसून देवे विण नुसती माया कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. फार महत्त्वाचं आहे पहा. देवे विण नुसती माया, देव आहे आणि मायेवर देवाची सत्ता असेल तरच तो देव त्या मायेतून आपल्याला वेगळा काढू शकतो. माझ्याकडे कुत्रं आहे, कुत्रं मी पाळलेलं आहे, सांभाळलेलं आहे, पण दुसऱ्याच्या घरात असणारं कुत्रं हे माझ्या बोलण्याने ते शांत बसणार नाही, कारण त्याच्यावर माझी सत्ता नाही. पण माझ्या घरातल्या कुत्र्यावर माझी सत्ता असल्यामुळे मी सांगितल्याबरोबर ते कुत्रं आपोआप एका ठिकाणी शांत बसणार आहे, आलेल्या पाहुण्यांवर भुंकणार नाही. हे जसं आहे तसं ही माया ज्या परब्रह्माने निर्माण केली ते परब्रह्म या मायेचं नियंत्रण असल्यामुळे त्या मायेला ते आपल्या कवेमध्ये ठेवू शकतं. तिचा प्रभाव कमी करू शकतं, जास्तही करू शकतं. मायेमध्ये गुरफटणं ज्या जीवाचं आहे ते त्या मायेमध्ये पुन्हा पुन्हा जन्ममरणामध्ये गुरफटत जातो. पण जो या मायेपासून वेगळे होण्यासाठी कष्ट करतो म्हणजे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध ही जी अवस्था आहेत, या अवस्थेमध्ये ज्याचं अनुष्ठान सुरू आहे, जो माझं स्मरण ठेवतो त्याला त्या ठिकाणाहून दूर करणं, त्यातून बाहेर आणणं हे माझं कर्तव्य आहे असं जेव्हा भगवंत म्हणतो तेव्हा तो भगवंत त्याला तरी भक्तासी उद्धारता देव आहे की नाही? मग प्रश्न पडतो
की मग देवच नाही, मायाच खोटी आहे असं सगळं म्हणलं तर मग आपला उद्धार कोण करेल, भक्ताचा उद्धार कोण करणार आहे. म्हणून तोच देव अनेक रूपाने या ठिकाणी प्रगट होतो आणि तो आपल्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवतो आणि तेच आपले साधू आणि संत आहेत. म्हणून असा विचार केला तर लक्षात येतं की इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची परित्या निर्गुणाची इच्छा कैसी निर्माण झाली हे कळेना. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या ठिकाणी आपले विचार पोचत नाहीत, ज्या गोष्टीचा त्या गोष्टींमधलं जे कार्य आहे त्यामधला जो बदल आहे तो बदल कशामुळे झाला हे जर आपण शोधून काढू शकत नाही, मग त्या ठिकाणी एकच आहे, तद्विद्धी प्रणिपातनेन परिप्रश्नेन सेवया. फक्त त्या ठिकाणी नतमस्तक होणं, सर्वार्थाने शरण जाणं असं जर केलं तरच त्या मायेचा प्रभाव आपल्यावरील कमी होत जातो. म्हणून मायेचा प्रभाव कमी व्हावा असं जर वाटत असेल तर तो मायापती जो आहे त्याला आपलंसं केलं पाहिजे आणि त्या मायापतीला आपलंसं करणं म्हणजे त्याचं अखंड ध्यान, अखंड स्मरण, अखंड चिंतन हे आपल्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं की हे सगळं जग जे निर्माण झालं ते कसं झालं. अगदी एक सिनेमा मी पाहिला होता, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तरुण असताना. त्याचं नाव बायबल असं नाव होतं आणि आतमध्ये जाऊन सिनेमा सुरू झाला. ते स्क्रीनवर नुसतं पांढरं स्क्रीन तसंच दिसत होतं. बराच वेळ ते तसंच दिसत गेलं. मग हळूहळू त्यामध्ये एक एक रंग दिसायला लागले, निळा रंग आला आणि मग ते हळूहळू लक्षात आलं की अरे हे निळं आकाश आहे. आता त्या पांढऱ्या पडद्यावर हे निळं आकाश कसं निर्माण झालं आणि त्या निळ्या आकाशामध्ये हळूहळू लक्ष केंद्रित झालं तर मग कुठेतरी तेज एका बिंदूमधून निर्माण झालं आणि ते निर्माण झालेलं जे तेज आहे त्याने मग या विश्वाचा आकार घेतला. त्यामधून पृथ्वी दिसायला लागली. असं होता होता या सगळं जग जे आहे त्या ठिकाणी दिसायला लागलं. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नव्हतं त्यामधून हळूहळू एक एक गोष्ट निर्माण होत गेली. हे जसं म्हणजे सृष्टीची उभारणी झाली आणि तसंच तिची संवारणी ही जी आहे तीसुद्धा अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दृष्टीत पत्तेस येऊ शकते. पण ते जे आहे ते समजण्याची योग्यता, ती क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्यासाठी अनेक ग्रंथांचं वाचन असेल, अनेक साधू संतांच्या चरित्राचा अभ्यास असेल, अनेक सिद्धांत जे आहेत ते समजून घेण्याचा आपला हट्ट असेल तर आपल्या ठिकाणी अनेक ग्रंथ आहेत की ज्यांचा आधार घेऊन आपण आपल्या मनातल्या शंकाचं निरसन करू शकतो आणि म्हणून आपण त्यासाठी तसा प्रयत्न करणं हे साधकासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही जे आज आपल्याला 24 ओव्यांपर्यंतचा विचार करायचा आहे. तर आता प्रश्न असा येतो की तरी तो देव आहे कैसा ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरीही आता सविस्तर बोलिले पाहिजे. तरी तो कैसा आहे ईश्वर. मग आता ज्या परब्रह्माने हे सगळं निर्माण केलं तो कसा आहे, मायेचा आणि त्याचा काय संबंध आहे हे विस्ताराने सांगण्याची गरज आहे. असा शिष्य आपल्या मनातील शंका जी परमेश्वराजवळ, भगवंताजवळ, सद्गुरूंजवळ निर्माण करतात. म्हणून श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करून या मन, आता कथानुसंधान सावध ऐका. आता या प्रश्नांचं उत्तर समर्थ आपल्याला देत आहेत. आशंका, सूक्ष्म आशंका आणि सूक्ष्म आशंकेतून निर्माण झालेल्या प्रश्नांचं उत्तर समर्थ आपल्याला देतात. जसं मागच्या जो अगोदर झाला असेल त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. म्हणून जग मिथ्या साच आत्मा, ही एक ओवी होऊन गेली पहा, दशक 8 समास 1 मध्ये. म्हणून जग मिथ्या साच आत्मा, सर्वांपर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या, आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. जीवाच्या अंतरंगी असणारे भगवंताचं स्वरूप म्हणजे आत्मा. आता माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, जीवसृष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्राणीमात्रांमध्ये हा अंतरात्मा आहे आणि त्यामुळेच मी एखादं मांजरीचं पिल्लू पकडायला गेलं तर ते मांजरीचं पिल्लूसुद्धा स्वतःचा जाणीव रूपाने असल्यामुळे
ते माझ्या पकडेमध्ये येत नाही, ते पुढे पुढे पळून जातं आणि मला ते पकडतासुद्धा येत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव ही महत्त्वाची आहे आणि ती आत्मरूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आता अंतरात्मा काय आहे? चराचर विश्वाच्या आत बाहेर जो व्यापून आहे तो म्हणजे अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे या चराचर विश्वामध्ये भगवंताचं अस्तित्व जे आहे ते अंतरात्म्याच्या रूपाने आहे. आलेला दारावर आलेला एक अतिथी आहे आणि तो याचना करत आहे की मला तहान लागली, थोडंसं पाणी मिळेल का? त्यांना पाणी दिल्याबरोबर त्याचं म्हणणं पहिलं वाक्य जे असतं पाणी पिल्याबरोबर अगदी अंतरात्मा संतुष्ट झाला. आता तो अंतरात्मा कोण? तो त्याच्या ठिकाणी असणारा भगवंताचा अंश आहे. आणि आता परमात्मा म्हणजे कोण? की हे विश्व ओलांडून केवळपणाने जो असतो, हे विश्व झालं काय आणि न झालं काय तरी पण जो असतो तो म्हणजे तो परमात्मा आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यम तत् सदसत्परम पश्चादम यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहम्. किंवा आपण म्हणतो पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे जे पूर्णामधून काही भाग जरी काढून घेतला तरी त्या मूळ स्वरूपामध्ये काही क्षती होत नाही, ते काही कमी होत नाही, जास्त होत नाही. समुद्र जसा आहे, समुद्र समजण्यासाठी आहे की समुद्रामध्ये पाणी जर गेलं तर समुद्राला कधी भरती येते, पण ती भरती काही काळाची असते. पौर्णिमा, अमावस्या, भरती आणि ओहोटी असते. पण एरवी समुद्र हा शांत स्वरूपातच असतो. त्यामध्ये जरी लाटा निर्माण झाल्या तरी त्या लाटा या काही काळापुरत्या निर्माण होतात, पण ते पाणी तसंच निश्चल असं संत असं असतं. तसं परब्रह्माच्या ठिकाणी हे सगळं काय म्हणतो आपण त्याला की साक्षी भावाने तो या सगळ्या गोष्टीकडे पाहत असतो. आणि म्हणून त्याचं स्वरूप समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून जन्ममरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी. खूप चांगल्या चांगल्या ओव्या या मागच्या समासामध्ये सुद्धा आपल्यासाठी दिलेल्या आहेत. आता दृश्य विश्वाकडून जर विचार केला तर आपण जे पाहिलं की उपादान आणि निमित्त कारण, तो घडा निर्माण झाला मातीपासून ते झालं तर माती हे उपादान कारण झालं आहे, पण ती घडा निर्माण करण्याचं काम ज्याने केलं ते त्याचं निमित्त कारण आहे. तर निमित्त कारण म्हणजे आता भगवंताच्या दृष्टीने विचार केला तर हे विश्व म्हणजे हे त्याचं उपादान कारण आहे आणि विश्वाचं निमित्त कारणसुद्धा भगवंतच आहे. तर या ठिकाणी भगवंतच दोन्ही आहे. म्हणून दृश्य विषयाकडून विचार केला तर पंचमहाभूते हे उपादान कारण आहे आणि ईश्वर हे त्याचं निमित्त कारण आहे. ईश्वरामुळे हे सगळं झालं. आणि म्हणून आपण जे पाहतो विजापूरचा सरदार निघाला आहे, हे जे समर्थांचं सांकेतिक पत्र आहे त्यामध्ये हेच दिलं आहे की या ठिकाणी जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये सगळं नियंत्रण जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे. त्यामुळे या रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, घालिता ते येरधार, लाविले भ्रमण जगदीशे. रजनीनाथ आणि दिनकर, दिवस आणि रात्र, सूर्य आणि चंद्र या सगळ्यांना भ्रमण करायला लावणारी जी सत्ता आहे ती सत्ता ही परब्रह्माची सत्ता आहे. त्याच्या सत्तेमुळेच या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या सत्तेमुळेच लाटा निर्माण होतात. त्या लाटा त्यामध्येच पुढं सामोऱ्या जातात. पण दृश्य आणि अज्ञानी माणूस जो आहे तो अज्ञानी माणूस त्याकडे पाहताना अरे ती माझी लाट पाहता तिथपर्यंत गेली आणि पाहता पाहता ती दिसेनाशी होती. मग माझी लाट असं जे म्हणतो की जे मुळामध्येच नाही त्याला जर आपण माझी म्हणतो तसं संसाराचं प्रेम, संसारातलं माझेपणा जो आहे तो तसा आहे. म्हणून त्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माची ओळख होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही ओळख होण्यासाठी मनामधल्या ज्या ज्या शंका आहेत त्या सद्गुरूंना विचारणं आणि सद्गुरू तेवढ्याच योग्यतेचे असल्यामुळे ते प्रत्येक शंकेचं निरसन करतात. दासबोधीची समासी निर्मूळ केले मी पणासी, परंतु तेथे वृत्तीची पालट दिसेना आत्मारामामध्ये ओवी आहे. समर्थांनी इतकं छान या सगळ्या ग्रंथामध्ये सांगितलं. पण जेव्हा आत्माराम ग्रंथ लिहिला तेव्हा ते म्हणतात शिष्याला की मी एवढं सगळं दासबोधामध्ये तुला निर्मूळ केलं पण तुझ्या वृत्तीमध्ये पालट झालेला मला दिसत नाही. आता का दिसत नाही? तो पुन्हा मायेचाच प्रभाव आहे. मायाम एताम तरंती ते मम माया दुरत्यया.
भगवंतच सांगतात की माझी माया तरून जाणं हे दुरत्य आहे, म्हणजे अगदी कठीण प्राय आहे. पण जो मला शरण गेला, एक भाव मला भजला, त्याचं सगळं जे हित आहे ते सगळं पाहण्याचं काम, ती जबाबदारी माझी आहे. आणि मी म्हणून त्याला पहिलं तीरावर सहजपणे घेऊन जातो. किंबहुना ऐलं तीर आणि पहिलं तीर असे दोन तीरच नाही, कारण माया नदी जी आहे, नदीला जसे दोन तीर असतात, पण उगमाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी हा तीर आणि तो पलीकडचा तीर असं भाषाच नसते त्या ठिकाणी, कारण ते दोन्ही एकत्रच आलेले असतात. म्हणून करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, की हे निर्मूळ करतं काय, कारण उगमाकडे गेल्यामुळे, कारण तसा विचार माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला म्हणजे ईश्वराचं प्रगटीकरण त्याच्यासाठी खूप सोपं आहे. जे चांगदेव महाराजांना माऊलीने जे पत्राद्वारे सांगितलं होतं की प्रगटला तव तव न दिसे, तो प्रगटला तर जग दिसत नाही, आणि जग दिसलं तर तो लपून राहतो. मग आता या दोन्हीचा मध्य कसा, की चांगदेवा तू जो तुझ्या मनामध्ये जो अहंकार आहे, इतक्या वर्षाची साधना आहे, ते वाघावर बसून आला, हातामध्ये चाबूक आहे, तो सुद्धा सर्पाचा आहे, मग ही माझी शक्ती आहे, हा जो तुझा विचार आहे तो विचार तू काढून टाक. आणि तो काढून टाकल्यानंतर तू आणि मी एकच आहोत. स्नेह नानास्ति किंचन, हे जे बृहदारण्यक उपनिषदातलं आहे, की जरी नानात्व अनेकत्व या ठिकाणी दिसत असलं तरी त्याचं अधिष्ठान हे त्या भगवंताचं आहे. हे कळणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते कळलं म्हणजे मग वरचे बदल जे आहेत ते बदल हे सहजपणे माणूस सहन करू शकतो, त्याचे आघात सहन करू शकतो, त्याचं दुःख सहन करू शकतो, आणि त्यातलं सुख असेल तरी त्या सुखामुळे उन्माद निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी निश्चळ अशी परिस्थिती घेऊन माणूस राहू शकतो. आणि म्हणून या समासाचा विचार करताना आपल्याला इतर संदर्भ लक्षात घेतले तर तो समजणं सोपं आहे. आणि जरी समजलं सोपं आहे, जरी असं मी म्हणत असलो तरी समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, ही ओवी मात्र समर्थांची आयुष्यभर विसरू नये, कारण ते फार महत्त्वाचं आहे. काय समजलं यापेक्षा त्यापैकी मी कोणतं उपयोगात आणलं, वेळेवर मला ते आठवलं की नाही, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण असा हा अभ्यास, हा जो आपण करत आहात तो अगदी स्तुत्य असा उपक्रम नगरमधला आहे. या नगरच्या सगळ्या भाविकांना माझे साष्टांग दंडवत, सगळ्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. उद्या आपला दुसरा भाग जो आहे, येथे उठली आशंका उठली ते पुढील समासे फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. म्हणून दुसरा भाग जो आहे तो आपण आता उद्याच्या विवेचनामध्ये पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.